अलिबाग नगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। एकूण अंदाजपत्रकाची रक्कम 160.84 कोटी रुपये आहे। त्यापैकी भांडवली अनुदानातून 110 कोटी रुपये प्राप्त होण्याचे अपेक्षित असून विविध अत्यावश्यक खर्च आणि विकास कामांसाठी 160.74 कोटी रुपये खर्च होण्याची तरतूद करण्यात आली आहे। अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर 10 लाख रुपये शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे। घरपट्टी आणि पाणीपट्टी हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असून यावर्षी यामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। त्याऐवजी इतर मार्गांद्वारे उत्पन्न वाढवून आणि जास्तीत जास्त भांडवली अनुदानाद्वारे शहरातील विकास कामं मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार आहे। घरपट्टी आणि पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून शासकीय थकबाकीही जास्त आहे। ही वसुली कशी प्रभावी केली जाईल यावर चर्चा झाली। अर्थसंकल्पात शहरातील रस्ते, सुधारित पाणी योजना, पथदिवे, गटारे, आरोग्य, कचरा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या बाबींवर विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांमधून मिळणाऱ्या 30 कोटी रुपये उत्पन्नाखेरीज 130 कोटी रुपये भांडवली अनुदानातून मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महत्त्वाच्या विकास कामांमध्ये भुयारी गटार योजना, नगरोत्थान महाभियान, वाढी पाणी पुरवठा योजना यासाठी 58 कोटी निधी राखीव आहे। याद्वारे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, तसंच मलनिस्सारणाचे प्रश्न मार्गी लागतील। नमो उद्यान आणि वैशिष्ट्यपूर्ण कमान अंतर्गत 400 कोटी निधी मिळणार असून हिराकोट तलाव परिसरात नमो उद्यान निर्माण केलं जाईल। याशिवाय शहरात कंटेनर असेनारियम हा पर्यटन विकासामध्ये महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास पोहोचणार आहे। जिल्हा नागरोत्थान अंतर्गत 3 कोटी, नागरी सेवा सुविधा 2 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अनुदान 2 कोटी, 15वा वित्त आयोग 1 कोटी, दलित वस्ती 20 लाख, अल्पसंख्याकांसाठी 20 लाख आणि बचत गट भवनासाठी 2 कोटी निधी राखीव करण्यात आलाय। या निधीतून शहरात सुसज्ज बचत भवन तयार केलं जाईल, असं नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी स्पष्ट केलंय। इतर विकास कामांमध्ये मोकाट कुत्रे नियंत्रणावर 20 लाख, LED दिवे 15 लाख, कचरा व्यवस्थापन 3.3 कोटी, जंतुनाशक फवारणी 42 लाख, गटार नाले सफाई 50 लाख, खड्डे भरणं 20 लाख, स्मशानभूमी देखभाल दुरुस्ती 20 लाख, उघड्या गटार बांधकाम 1 कोटी, उद्यान देखभाल आणि दुरुस्ती 35 लाख, स्वच्छतागृह निर्मिती दुरुस्ती 20 लाख, अंग्रे समाधी सुशोभीकरण 1 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे। रस्त्यांसाठी 3 कोटी अनुदानातून विशेष कामं केली जातील। मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी 25 लाख, महिला आणि बालकल्याणासाठी 25 लाख आणि अंध आणि दिव्यांगांसाठी 25 लाख राखीव करण्यात आले आहेत। नगराध्यक्ष अक्षया नाईक आणि बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी सांगितलं की मागील 4 वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर आता शहरातील समस्यांची पूर्ण जाणीव असून विकास कामांसाठी निधीची कमतरता होऊ दिली जाणार नाही। राज्य आणि केंद्राकडून जास्तीत जास्त अनुदान मिळवून शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल। सभेत सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविकांचे सक्रियपणे भाग घेऊन अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। विरोधी नगरसेवकांचा सहभाग असला तरीही विकास कामांवर सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।